स्नेहल मॅडम, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले आहात. आता नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जातात? नमस्कार, मी स्नेहल संजय मोरे, प्रभाग क्रमांक 18 याचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. शिवसेना, भाजपा, रिपाई युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून. स्नेहलताई, आता प्रचाराला रंगत येऊ लागली आणि मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षाचे उमेदवार प्रचारात उतरलेले आहेत. तुम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून लोकांसमोर जात आहे. नेमके कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर मांडतात? लोकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत. म्हणजे रस्ते झाले, गटारे झाले, शौचालय झाले, पथदिवे झाले, या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत. किंवा महिलांसाठी सक्षमीकरण आलं, बचत गट आले, ह्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि जे काही हे मुद्दे आहेत मी महानगरपालिकेत मांडण्याचा माझ्या परीने जितका चांगला होईल तितका प्रयत्न करेन. पण हे करताना तुम्ही यापूर्वी साहेबांच्या बरोबरीने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिला असाल? हो, सामाजिक क्षेत्रात मी होते, राजकीय क्षेत्रात नव्हते. पण आता या काळात तुम्ही काही कामं निश्चितच समाजासाठी केली असणार. हो हो, ते आपण सांगितले तरी हरकत नाही. माझे बचत गट होते, हळदी कुंकूचा कार्यक्रम मी करायची. अपंगांसाठी जी काही सेवा होईल किंवा कोरोना काळात जो काही आमच्याकडनं जो सेवेचा भाग झालाय तो आम्ही परिपूर्ण केलाय. किंवा लहान मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाची फी असू दे किंवा इतर आणि काही खर्च. अडीअडचणीला लोकांबरोबर उभं राहणं हा तुमचं, तुम्ही साहेबांच्या बरोबर हे काम करतच आला. हे सामाजिक क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहातच. आता हे तुम्ही राजकीय क्षेत्रात पहिल्यांदाच उतरता. आता राजकीय क्षेत्रात जाताना मग तुम्ही म्हणालात की गटार, रस्ते, पाणी वगैरे अडचणी आहेत त्या तुम्हाला सोडवायचे नगरसेवकाचं कामच आहे. पण ह्याही पेक्षा वेगळं असं काहीतरी काम की आपण त्याला म्हणतो व्हिजन म्हणतो. असं कोणतं तुमच्या काम किंवा एखादा प्रोजेक्ट डोळ्यासमोर आहे की तुमच्या वार्डात तुम्हाला करावासा वाटतो? आता तुम्ही बघताय की महिलांसाठी खूप साऱ्या सरकारी योजना यायला लागल्या. जसं लाडकी बहीण आलंय, तसं अजून लखपती ही योजना आली आहे. तर आपल्याला कितपत त्या महानगरपालिकेत जाऊन आपल्या अडचणी मांडून त्यांच्यासाठी किती जास्तीत जास्त लाभ करता येईल त्याचा मी नक्की प्रयत्न करेन. कारण की केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. तर आता महानगरपालिकेत पण तुम्ही जास्त महायुतीचे जर उमेदवार निवडून दिले तर माझ्याने जितकं होईल शक्य तितकं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. शहरात म्हणजे शहरात जशी वाढत चालले तसे प्रश्नही अनेक व्हायला लागले. म्हणजे विकासाचे आहेतच, पण वृद्ध नागरिक आहेत, महिला आहेत, तरुण वर्ग आहे किंवा अगदी लहान मुलांसाठी यांच्यासाठी असं काही वेगळं डोळ्यासमोर आहे का? वृद्धांसाठी तुम्हाला तर माहिती आहे, एकदा रिटायर झाले की म्हणजे त्यांचं आयुष्यच वेगळं असतं. तर त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कट्टे, महिलांसाठी सक्षमीकरण म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, मुलांसाठी क्रिकेटची मैदानं किंवा अशी खेळायसाठी ज्या काही गोष्टी उपयोगाला असतील, स्विमिंग पूल म्हणा, क्रिकेटसाठी किंवा कबड्डीसाठी, फुटबॉलसाठी, या गोष्टींसाठी मी सतत झटून किंवा प्रयत्न करून काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आता म्हणजे फॉर्म मागे घेणं वगैरे किंवा हे सगळ्या गोष्टी आता पार पडल्या, आता प्रचाराला बऱ्यापैकी रंगत यायला लागलेली आहे. मतदारांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय तुम्हाला? हे बघा, जेव्हा आपण कुठेतरी जातो, उतरतो, तेव्हाच आपल्याला कळतं की लोकांची भावना आपल्याबद्दल काय आहे. तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचलात नाही तर तुम्ही काय हे त्यांना कसं कळेल? आज जर तुम्ही गेलात तरच कळेल की लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहे. जसं मी आज जाते प्रचाराला किंवा काय, तर खूप लोकांकडनं छान प्रतिसाद मिळतो. खूप म्हणजे असं चांगला रिस्पॉन्स मिळतो की बाबा एक महिला उभी आहे, आमच्या समस्या घेऊन आम्ही महिलांपर्यंत पोहोचू शकतो. आतापर्यंत कसं लोकांना वाटायचं नगरसेवक म्हणजे काय बाबा, खूप मोठी गोष्ट आहे. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता खूप नागरिक हा सुज्ञ झालेला आहे, त्याला बऱ्यापैकी काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. म्हटलं असं रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणं जरुरी आहे. शेवटी मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना हेच आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त बाहेर पडा. येणाऱ्या 15 तारखेला आपली जी निवडणूक आहे त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करण्याचा प्रयत्न करा. माझी जी निशाणी आहे कमळ, त्याच्यावर ते बटन दाबून तुम्ही मला भरघोस मताने निवडून देण्याचा प्रयत्न करा. मी ज्यावेळेस प्रचाराला बाहेर पडते त्यावेळेस मतदारांचा जो रिस्पॉन्स बघून मला म्हणजे इतकं छान असं वाटतं की मला त्यांच्यावर पूर्ण असा विश्वास आहे की ते मला नक्कीच निवडून देतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.